त्यावेळी मित्रांनो, मी योगिता बोरकर, शिला ड्रायव्हिंग स्कूल दारव्याहून बोलत आहे. मित्रांनो, एक विषय होता की जसं आता राहुल गांधी पुण्यामध्ये त्यांनी कार्यक्रम घेतला झेंजीसोबत. यापूर्वी पण त्यांनी एक कार्यक्रम घेतला राहुल गांधींनी. तर तेव्हा त्यांनी पिंक कलरचं शर्ट घातलं होतं. पिंक कलर खूप सुंदर, खूप सुंदर. पिंक कलरचं शर्ट त्यांनी घातलं म्हणून त्यांना किती, म्हणजे त्यांच्या त्या पिंक कलरबद्दल किती कमेंट्स करून राहिले लोक, की पिंक कलरचं कोण पिंक कलरचं शर्ट घालून सभा भरवतात, सभेमध्ये जातात. हॅलो, हॅलो बोलणाऱ्यांनो, तुम्ही त्यांच्या चांगल्या कामाबद्दल बोला ना. त्यांनी कोणत्या कलरचं शर्ट घातलं, त्यांनी काय घातलं, त्यांनी काय काय केलं. अरे त्यांनी पिंक कलर काय, हां एक कलर आहे बाबा, त्यांनी काही जगा वेगळा काही कलर आणला नाही की पिंक कलर काही वेगळा घातला त्यांनी म्हणून. पिंक कलर कॉमन कलर आहे. पिंक कलर असो, एक्स वाय झेड कुठलाही कलर असो, कलर मायने नाही ठेवत. त्यांचं काम सांगा ना तुम्ही, त्यांनी काय कामामध्ये चुकले. जर काही कामामध्ये चुकले असतील तर त्या कामाबद्दल बोला तुम्ही. नाही पिंक कलरचा शर्ट घातला, अरे भाऊ खूपच चांगले दिसत होते. राहुल गांधी सर खूप चांगले दिसत होते. त्यानंतर ते आता परवा येलो कलरचं शर्ट, अरे काय मस्त. अरे पण तुम्ही त्यांच्या कामाबद्दल नाही बोलणार, कारण तुम्हाला त्यांच्या कामाबद्दल बोलायचंच नाही. चांगल्या कामाबद्दल नाही बोलता येत ना आपल्याला. आपल्याला फक्त कुठंतरी खोट काढायची असते की बस हे केलं ते केलं. अरे चांगल्या कामाबद्दल, बरं तुम्हाला काय घेणं देणं, तुम्हाला नाही पाहायचं आहे नका पाहू. त्यांच्या चांगल्या कामाबद्दल बोला ना. ते नाही बोलता येईल ना आम्हाला, कारण कुणाच्या चांगल्या कामाबद्दल आम्हाला बोलायचं नाही. हां, ते दुसरी पार्टी असती तर नक्कीच बोलले असते, काय सुंदर दिसत होते पिंक कलरमध्ये वगैरे वगैरे. अरे त्यांच्या कामाबद्दल बोला. ते यंगस्टर मुलांशी बोलत आहेत, चर्चा करत आहेत, त्यांचे प्रॉब्लेम विचारत आहेत, त्यांच्यासोबत तिथं जाऊन त्यांच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन काढत आहेत, त्याबद्दल बोला. नाही. बरं, अभिजित दिपके हे खूप चांगलं काम करत आहेत, शाळेंची इन्क्वायरी करत आहेत. यात काय वाईट करत आहेत ते स्वतःच्या इन्कम सोर्स पाहत आहेत का? का शाळामध्ये जाऊन ते शाळेमध्ये जाऊन ते पैसा कमवून राहिले? उलट उलट खूप चांगलं काम करत आहे. मग त्यांना त्यांना काय अधिकार आहे, ते कोणत्या अधिकाराने करत आहे? मग तुम्ही अधिकारी जे आहात ते कोण करत आहे मग? ज्यांना अधिकार आहे मग ते कुठं गेले? एवढ्या वर्षापासून सगळं काही ठप्प चाललं होतं, काही नाही, कुठलीच सुधारणा नाही, कुठंच काही नाही. हे झिंझी आले, कॉक्रोचेस आले, तर ते काहीतरी एक वेगळं वळण मिळालं आहे चांगल्या कामाचं. ते तुम्हाला नाही, ते पटणार नाही. आम्ही स्वतः करायचं नाही, दुसरे करतायत तर ते पचवून घ्यायचं नाही. आणि त्यांच्या कामात कशा काड्या करता येतील ते 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 100% ठरलं आहे. अरे बाबा, ते अभिजित दिपके विदेशातलं सगळं सोडून, आरामदायक जीवन सोडून ते इथं फिरून राहिले कंटिन्यू, इकडे तिकडे तिकडे इकडे सर्च करत आहे चांगलं. त्यांच्यामुळे शाळांची सुधारणा होत आहे, होऊ द्या ना बाबा. पण नाही, अभिजित दिपकेमुळे बऱ्याचशा शाळेंची सुधारणा होत आहे. हे विद्यार्थ्यांना खूप आवडत आहे की आपल्या शाळेमध्ये सगळ्या सुविधा मिळणार. हे खूप चांगला विषय आहे. त्यांना शिक्षणासाठी शिक्षक मिळणार. बिना शिक्षकाच्या शाळा चालल्या आहेत, त्यांचं भविष्य घडणार. यार खूप चांगला विषय आहे, त्यांना सपोर्ट करा. मित्रांनो, जर कोणी चांगलं काही करत असेल तर त्यांना प्लीज सपोर्ट करा. आणि ठीक आहे, जर तुम्हाला सपोर्ट नाहीच करायचा आहे तर काड्या नका करू ना. तुम्हाला सपोर्ट नाही करायचं तर काड्या नका करू, करू द्या ना. ज्यांना जे चांगलं काही करायचं आहे ते करू द्या. कशाला उगाच त्यांच्या कामामध्ये काड्या करता. खूप छान काम करत आहेत अभिजित दिपके, राहुल गांधी सर, तुकाराम मुंडे सर. वाव, म्हणजे चांगलं काम केलं की चलो बदली बदली बदली. आत्ता आत्ता भारतामध्ये मोजके 3-4 लोक चालत आहेत. तुकाराम मुंडे साहेब, विजय थलापती, अभिजित दिपके, राहुल गांधी खूप छान काम करत आहेत. चंद्रशेखर आझाद आमचे साहेब, ते रात्रभर संसदमध्ये पावसात बसले होते. चंद्रशेखर आझादजी जय भीम. मोजके हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच लोक चांगलं कार्य करत आहेत. आणि काड्या करणारे लाखो करोडो त्यांच्या मागे पडले आहेत. काही फरक नाही पड़त. अच्छे की हमेशा जीत होनी चाहिए, लेकिन ये थोड़ा कुछ है भ्रष्टाचार. जो खुद गुन्हेगार होकर भी, जो स्वतः गुन्हेगार आहे तरी तो अपील करते, माझी म्हणजे माझा गुन्हा क्रॅश करा, हा पैशामुळे. तर असे काही आहेत भ्रष्टाचारी. असो, पण काही हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक चांगलं काम करत आहेत. तर प्लीज सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करा, छान छान कमेंट्स करा, त्यांना हिंमत द्या आणि त्यांचं मनोबल वाढवा. धन्यवाद, हीच विनंती. आणि चांगल्या कामाचं कधीही चांगलंच फळ मिळणार. आणि तो एकटा आहे की एकटी आहे हे मायने नाही करत. काही माझे विषय आहेत जे मला सगळ्यांशी शेअर करायचे आहेत, पण एक छोट्या ब्रेक नंतर होईल. आणि मी मग सगळे विषय क्लिअर बोलून दाखवेल तुम्हाला. आणि डरने वालों में से हम नहीं, भीत नाही कुणाच्या बापाला, ही औलाद भीमाची हाय.
भीत नाही कुणाच्या बापाला, ही औलाद भीमाची हाय. ज्यांना वाईट करायचं ते वाईट करू दे, आपण चांगलं करत राहा आणि चांगलं करत राहा. स्वतःला स्वतःला त्याचं समाधान मिळते. मी चांगलं केलं, बस झालं. तर हे सगळे हाताच्या बोटावर मोजण्या इतके चांगले लोक आहेत आणि त्यांना सगळ्यांनी सपोर्ट करा आणि त्यांना हिंमत द्या की त्यांनी पूर्ण सगळं चेंज करून टाकलं पाहिजे सिस्टम. कारण या सिस्टममध्ये संविधानानुसार काहीच चालत नाही, आपली मनमानी चालली आहे. प्रत्येकजण जिथं तिथं आपली मनमानी करत असतो. संविधानाचे नियम साईडला ठेवतात आणि हे अधिकारी, हे सरकारी कर्मचारी आपले नियम लावतात आणि आपली हुकुमशाही करतात. आणि साधारण व्यक्ती आपल्यासारखी घाबरते यांना. तर त्याच्यामुळे आता काही घाबरायची गरज नाही. आता सगळे जेनजी जागे झाले आहेत. आता कोणालाही घाबरण्याची गरज नाही. आपल्याला नियम माहीत असले पाहिजे, संविधान काय आहे ते समजलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा संविधान जे बाबासाहेबांनी दिलं आहे. त्याच्यामुळे आपण जे काही आता करत आहोत, चांगलं वाईट, वाईट बाबासाहेबांनी शिकवलं, पण तुम्हाला ते करण्याची म्हणजे बोलण्याची हिंमत, तुम्हाला स्वतंत्रता त्या संविधानामुळे मिळाली आहे. आणि संविधान कधीही चुकीचं करू देणार नाही, संविधान कधीही चुकीचं घडू देणार नाही. शेवटी तुम्हाला सगळ्यांना संविधानाच्या मार्गानेच चालायचं आहे आणि ते देत आहेत माझे बाबासाहेब भीमराव आंबेडकर. त्यांना हात जोडून नतमस्तक करते आणि माझं इथंच समाप्त करते. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा. धन्यवाद.